महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या सागरी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाला आता वेग मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट। हा प्रकल्प भारताचे सागरी क्षेत्रातील स्थान मजबूत करेल। त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात येत आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक रस्ते आणि रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी पालघर जिल्ह्यात जमीन संपादन प्रक्रिया अंतिम केली जाते आहे। या जमिनींसाठी निश्चित करण्यात आलेले दर नेमके काय आहेत, कोणकोणत्या गावातील जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत वाढवण प्रकल्पांसाठी आवश्यक रस्ते आणि रेल्वे मार्ग उभारणीसाठी जमीन संपादनाची सविस्तर माहिती देण्यात आली। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले रस्ते आणि रेल्वे मार्ग उभारण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे। राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 अंतर्गत दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। यानुसार पालघर जिल्ह्यातील एकूण 24 गावांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आलाय। डहाणू तालुक्यातील 10 आणि पालघर तालुक्यातील 14 गावातील जमिनी संपादनासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत। आता पाहूयात जमिनींचे दर नेमके काय निश्चित करण्यात आले आहेत ते। पालघर तालुक्यातील नेवाळे, राणी शिगाव, सुमडी, गारगाव, चिंचारे, आकेगव्हाण, नानिवली, आंबेदे, आकोली, रावते, शिगाव, खुताड या 12 गावांमध्ये शेत जमिनीचा दर प्रति हेक्टर 62,50,000 रुपये निश्चित करण्यात आला आहे। तर बिनशेती जमिनींसाठी प्रति चौरस मीटर 780 ते 2,940 रुपये दर लागू असतील। डहाणू तालुक्यातील वरोर, चिंचणी आणि तानशी या गावांसाठी शेत जमिनीचा दर 1,16,44,106 रुपये प्रति हेक्टर निश्चित करण्यात आला आहे। तर बावडे, कोलवली आणि वाणगाव या गावांसाठी 1,22,42,408 रुपये प्रति हेक्टर दर मंजूर करण्यात आला आहे। तर धामटणे, कोल्हान, घोळ आणि तवा या गावांसाठी 62,50,000 रुपये प्रति हेक्टर दर लागू राहील। या सर्व दरांना नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची मान्यता देखील मिळाली आहे। म्हणजेच वाढवण प्रकल्पग्रस्तांना निश्चित बाजार मूल्याच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे। त्यासोबतच 100% दिलासा रक्कम आणि दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून मूळ रकमेवर 12% अतिरिक्त घटकाची रक्कम म्हणजेच व्याज देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना अधिक आर्थिक संरक्षण मिळणार आहे। याशिवाय जमिनींवरील बांधकाम, झाडे, विहिरी, बोरवेल यांचं स्वतंत्र मूल्यांकन करून त्यासाठी देखील स्वतंत्र नुकसान भरपाई दिली जाणार आहे। आता हा मोबदला स्वीकारण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे ते देखील पाहूयात। मोबदला स्वीकारण्यासाठी बाधित जमीनधारकांनी 60 दिवसांच्या आत अद्ययावत सातबारा उतारा, फेरफार नोंदी, ओळखपत्र, बँक पासबुक, IFSC सहित आणि वारसा हक्काचा पुरावा लागू असल्यास सादर करणे आवश्यक आहे। पालघर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे डहाणू येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे। तर तलाठी कार्यालयांना सुविधा केंद्र म्हणून काम करण्याच्या सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। आता महसूल नोंदी अद्ययावत करण्यास प्राधान्य दिले जात आहे। अशा रीतीने वाढवण बंदर प्रकल्पामुळे पालघर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, व्यापार वाढ आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहे। त्यामुळे हा प्रकल्प केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा ठरत आहे। हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।